नमस्कार, एन पी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। तांदळाची खीर बनवण्यासाठी इथं मी पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू बदाम त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि इथं अर्धा लिटर दूध घेतलेले आहे की जे आता आपल्याला तापवायचं आहे। तांदूळ मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत कापडाने। तुम्ही पाहू शकता एकदम कोरडे झालेले आहे। या तांदळाला आपल्याला आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं आबडधोबड वाटून घ्यायचं आहे। बघू शकता तांदळाला मी वाटून घेतलेलं आहे। असं आबडधोबड तांदूळ वाटून घ्यायचं। आता ह्याला आपण एक कढई घेऊ। कढईमध्ये थोडंसं इथे तूप तापवायला ठेवलेलं आहे। इथे कढई तापवायला ठेवली। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। त्याच्यामध्ये आपण तांदळाची पूड टाकू। त्याचबरोबर हे काजू आणि बदामाचे काप पण टाकून घेऊ। आता ह्याला तांबूस होईपर्यंत छान आपण परतून घेऊ। ह्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं। जास्त तूप टाकल्याने खिरीवरती तेलाचा तवंग येतो। थोडासा गॅस बारीक ठेवून व्यवस्थित छान तांबूस होईपर्यंत परतून घेऊ। तुम्ही आता पाहू शकता थोडेसे तांबूस झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकून दूध थोडं टाकायचं म्हणजे गाठोडे होत नाही। थोडंसं 2 मिनिटं ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता तांदूळ थोडेसे शिजलेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पूर्ण दूध ॲड करू। तुम्ही पाहू शकता खीर झालेली आपली। आता ह्याच्यात आपण थोडीशी वेलचीची पूड ॲड करू म्हणजे खिरीचा स्वाद छान लागतो। बघू शकता खिरीला छान उकळी आलेली आहे। खीर छान जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही, असं छान खीर आपली बनलेली आहे। आपल्याला घरी पाहुणे आले की झटपट खीर बनवायची असते, काहीतरी स्वीट बनवायचं असतं, त्यावेळेला आपण ही झटपट तांदळाची खीर बनवू शकतो। आता 10 मिनिटे शिजून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला साखर ॲड करायचं आहे। बघू शकता किती छान खीर बनलेली आपली। दहा मिनिटं आपण अशीच त्याला उकळी काढून घेऊया।